श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 23 मे वार शुक्रवारला या दिवशी आलेली आहे अपरा एकादशी आणि एकादशी तिथी जी आहे तर ती भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित असते। या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक वस्तू जर आपण अर्पण केली तर आपलं दुःख दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होत असतं। त्याचबरोबर पितृदोष शनिदोष संपत असतो। आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहे मनोकामना आहेत तर त्या भगवान विष्णू देवांच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होत असतात। कोणती वस्तू आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। आपलं दारिद्र्य नष्ट व्हावं, आपली आर्थिक समस्या कमी व्हावी, पैसा संबंधीच्या अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्या, त्याचप्रमाणे आपला जो काही पितृदोष आहे तर तो सुद्धा संपावा, शनी दोष ग्रह दोष जर तर नष्ट व्हावे यासाठी आपण पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे। त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा देखील आपल्याला आवर्जून लावायचा आहे। हा दिवा कसा लावायचा आहे, त्यामध्ये कोणतं तेल वापरायचं आहे, त्याचप्रमाणे वस्तू आपल्याला कशा प्रकारे अर्पण करायची आहे, कोणत्या चुका करायच्या नाही, तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पिंपळ वृक्ष जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ आणि पवित्र वृक्ष मानला जातो। ज्याप्रमाणे वटवृक्षाला, बेलाच्या झाडाला, केळीच्या वृक्षाला, आवळ्याच्या वृक्षाला, त्याचप्रमाणे शमी वृक्षाला हिंदू धर्मामध्ये धार्मिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला सुद्धा धार्मिक महत्त्व आहे। पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे संपत्ती जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत असते, घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि बुद्धापासून अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केलेले आहे। पिंपळाच्या मुळामध्ये भगवान श्री हरी विष्णुदेव आहे, फांद्यांमध्ये नारायण आहेत, पानांमध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवी देवतांचा निवास आहे। पिंपळ वृक्ष म्हणजे भगवान विष्णुदेवांचं एक स्वरूप आहे, त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्राचे हे निवासस्थान सुद्धा आहे। तर पिंपळाचं झाड जे आहे तर ते विष्णूचं रूप असल्यामुळे तेथे माता लक्ष्मीचा सुद्धा वास आहे, कारण ज्या ज्या ठिकाणी भगवान विष्णुदेव आहेत त्या ठिकाणी माता लक्ष्मी जी आहे तर ती देखील आपोआप येतच असते। त्यामुळे या झाडाची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेव यांचे सुद्धा आपल्याला अखंड कृपा आशीर्वाद मिळत असतात। एवढेच नाही तर सर्व देवी देवतांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळून अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते। आता आपल्याला पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे पितृदोषापासून आपली सुटका होईल, त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडावरती नेहमी शनीची छाया असते, त्यामुळे शनिदेव जे आहे तर ते सुद्धा दूर होतील। आणि ही वस्तू आपल्याला कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे तर आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला पिंपळाच्या झाडाला ही जी वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे। पिंपळाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती आपल्याला सूर्योदयापूर्वी कधीही करू नये असं शास्त्र सांगते, कारण सूर्योदया अगोदर म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर आपण जर पिंपळ वृक्षाजवळ गेलो तर त्यावेळेला पिंपळाच्या झाडावरती अलक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी म्हणजेच काय तर दारिद्र्य गरिबी तर ही निवास करत असते आणि म्हणूनच आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदर कधीही पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं नाही। त्यामुळे आपण पिंपळाची पूजा जी आहे तर ती करायची आहे।
संध्याकाळच्या वेळी आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती करायची आहे। पिंपळाला जी काही वस्तू अर्पण करायची आहे, दिवा लावायचा आहे, तर तो संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेला आपल्याला लावायचा आहे। तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी तर सगळीकडे फिरत असते आणि या वेळेला आपल्याला 1 लोटा पाणी घ्यायचं आहे। स्टीलच्या तांब्यामध्ये आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर जी आहे तर ती घालायची आहे। यानंतर आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे आणि कणिक आपण जेव्हा मळतो तर त्या वेळेला आपल्याला त्यामध्ये मीठ न घालता आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद जी आहे तर ती घालायची आहे आणि घट्ट कणिक मळून त्याचा आपल्याला एक चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे। आता जर चौमुखी दिवा तयार करणं शक्य नसेल तर मग तुम्ही निरंजन घेऊ शकता किंवा मातीची पंती घेऊ शकता। यामध्ये आपल्याला 4 वाटी जे आहेत तर त्या घालायच्या आहे आणि यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल देखील घालू शकता। यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे आणि जाताना आपल्याला थोडेसे काळे तीळ, काळे उडीद सुद्धा सोबत न्यायचे आहे। हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण कराय आपल्याला तिथे पूजेसाठी आपण जे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे। थोडीशी तुमच्याकडे पिवळी मिठाई असेल, खडी साखर असेल ते देखील आपल्याला सोबत न्यायचं आहे। तिथे गेल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला चौमुखी दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिवा ठेवण्या अगोदर तिथे आपल्याला एखादं पान असेल किंवा थोड्याशा खाली अक्षदा किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आसन द्यायचं आहे आणि त्यावरती तो चौमुखी दिवा ठेवायचा आहे। त्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे। 4 वाती आपल्याला लावायच्या आहे आणि त्या दिव्याला देखील हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून त्या दिव्याची पूजा आपल्याला मनोभावे करायची आहे। यानंतर आपण जे पाणी घेतलेलं आहे लोटा भरून तर ते पाणी आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि हे पाणी अर्पण करायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपण ऑलरेडी साखर घातलेलीच आहे। आता तुमच्याकडे जर गुलाबजल असेल, गंगाजल असेल ते देखील तुम्ही टाकू शकता किंवा गाईचं कच्चं दूध असेल ते देखील टाकू शकता। चिमूटभर हळद सुद्धा टाकू शकता। तर त्याचप्रमाणे आता तुम्हाला पिंपळ वृक्षाला आपण ज्यावेळी पाणी अर्पण करतो तर मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जप करा। त्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर काळे तीळ किंवा काळे उडीद सुद्धा अर्पण करायचे आहे। चिमूटभर जरी काळे तीळ अर्पण केले तरी सुद्धा चालेल, आता उडीद अर्पण केले तरी सुद्धा चालते। यानंतर आपल्याला अजून एक वस्तू पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे, ती म्हणजे आपण जेव्हा घरातून बाहेर जाणार आहोत त्यावेळेला आपल्याला सप्तधान्य जे आहे तर ते घ्यायचं आहे। प्रत्येक धान्याचे आपल्याला 4-4, 5-5 दाणे जे आहेत तर ते घ्यायचे आहे। थोडं थोडं घेतलं तरी देखील चालणार आहे। हे आपल्याला एका मुठीमध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा ओवाळून घ्यायचं आहे, उतरून घ्यायचं आहे। म्हणजेच आपल्या घरातील जी काय नकारात्मकता असेल तर ती यामध्ये शोषली जाईल आणि धान्य आपल्याला पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाची पूजा अर्चा आपल्याला करायची आहे। पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। आपण जेव्हा मोहरीच्या तेलाचा दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली लावतो तर त्यावेळेला शनीशी संबंधित त्रास जे आहेत तर ते दूर होत असतात। आपली साडेसाती जी आहे तर ती कमी होत असते। साडेसातीचा त्रास जो आहे तर तो कमी होत असतो। तर अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र पठण करायचा आहे। 11 प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर झाडाखाली थोडा वेळ बसायचं आहे आणि झाडाच्या खोडाला आपल्या दोन्ही हाताने स्पर्श करायचा आहे। माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर आपली जी काय समस्या आहे, दुःख आहे तर ते तुम्हाला व्यक्त करायचं आहे, म्हणजे सांगायचं आहे आणि आपल्याला अगदी मनोमन आपली जी काय इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे।
की माझी अशी समस्या आहे, माझी अशी इच्छा आहे, तर जे काही दुःख आहे तर ते नष्ट व्हावं आणि यानंतर आपल्याला घरी यायचं आहे. आता घरी येताना आपल्याला मागे वळून बघायचं नाही, मध्येच कुठे कुणाशी गप्पा गोष्टी मारत थांबायचं नाही, बोलत बसायचं नाही, तर सरळ आपल्याला आपल्या घरी निघून यायचं आहे. आणि घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर ती 7 धान्य आपण मुख्य दरवाजावरून ओवाळून घेतलेली आहे, तर ती त्या आजारी व्यक्तीवरनं सुद्धा तुम्ही ओवाळून घेऊन पिंपळ वृक्षाखाली ठेवली तरी सुद्धा चालेल. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट होतोच, परंतु आपला शनी दोष जो आहे तर तो देखील नष्ट होत असतो. कारण स्वतः शनी महाराजांनी सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळ वृक्षाची पूजा करेल त्याला शनीचा त्रास होणार नाही. त्यामागे सुद्धा एक छोटीशी आख्यायिका आहे. तर ती आख्यायिका काय आहे, तर महर्षी दधीची यांनी जगाच्या हितासाठी आपल्या देहाचा त्याग केला आणि देवराज इंद्रांना अस्थिदान केल्या. मग विश्वकर्माने दधीच्या हाडापासून वज्र नावाचे शस्त्र बनवले जे खूप शक्तिशाली होते. महर्षी दधीची यांच्या पत्नीला जेव्हा हे कळले तर तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि त्यासाठी जाण्यास निघाल्या. देवांना तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिने काहीही ऐकलं नाही. महर्षी दधीची त्यांची जी पत्नी होती तर ती त्यावेळेला गर्भवती होती. तिने तिच्या गर्भातून आपल्या मुलांना बाहेर काढलं आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवलं. त्यानंतर ती सती गेली आणि ते मूल पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाची पाने खाऊन जगलं आणि म्हणून त्याला पिपलाद ऋषी असे सुद्धा नाव पडले आहे. आणि हे पिपलाद ऋषी जे होते तर त्यांनी अत्यंत कठोर अशी तपश्चर्या देखील केली. त्यांनी ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली. यानंतर त्यांना समजले की आपले वडील हे शनी दशेमुळे मरण पावले होते. तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने ब्रह्मांड जो आहे तर तो प्राप्त केला होता. तर त्याचा वापर करून शनिदेवांना शिक्षा दिली आणि शनिदेवांनी पिपलाद ऋषीची माफी मागितली आणि वचन दिले की जो कोणी पिंपळ वृक्षाची पूजा करेल तर त्याला शनीचा त्रास होणार नाही. तर अशी आख्यायिका थोडक्यात मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे की ज्यामुळे पिंपळाची पूजा केल्यामुळे शनीचा त्रास जो आहे तर तो आपल्याला होत नाही. आणि म्हणूनच आपल्याला ज्या काही समस्या आहे, अडचणी आहेत, आपल्याला शनी दोष आहे, पितृदोष आहे, तो संपण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती आवर्जून आपल्याला करायची आहे. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहे. व्हिडिओ आवाजाला थोडंसं इग्नोर करा. काही शब्द तुम्हाला नाही कळाले किंवा नाही समजले तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि आवर्जून विचारा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.